स्वागत. आजचा हा विज्ञान दर्पण कार्यक्रम त्याची रूपरेषा साधारणतः अशा प्रकारे असेल. सुरुवातीला सन्मान्य सभासदत्व प्रदान करणं, नंतर प्राध्यापक श्रीधर नारायण गोडबोले पारितोषिक वितरण, त्यानंतर डॉक्टर रंजन गर्गे लिखित 3 पुस्तकांचं प्रकाशन, त्यानंतर उत्तम पुस्तक पारितोषिक वितरण, पुस्तकाचं पारितोषिक वितरण असेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मान्य सभासदत्व देऊन गौरवलं जातं. अशा व्यक्तींची निवड करण्याचं काम परिषदेच्या कार्यकारी समितीमधील सदस्यांची उपसमिती करते. त्या गावात झाला. आपले वडील कोरडवाहू शेती करून गुजराण करायचे, त्यामुळे उत्पादनात सतत चढउतार अनुभवायला यायचे. शेतकऱ्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणींचे तुम्ही साक्षीदार होता. त्यामुळे कृषीशास्त्र शिकून यावर मात करायची असे तुम्ही ठरवले. घरची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसताना सुद्धा तुमच्या वडिलांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे तुम्ही अकोल्याच्या महाविद्यालयातून 1965 साली कृषी विषयात BSc, 67 साली MSc अशा दोन्ही पदव्या घेतल्या. त्याच्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुसा या संस्थेत प्रवेश घेऊन प्लांट पॅथॉलॉजीमध्ये संशोधन करून 1972 साली PhD पदवी प्राप्त केलीत. त्यानंतर 80च्या दशकात सुमारे 4 वर्षे तुम्ही जर्मनीच्या विद्यापीठातही संशोधन केले. PhD पदवी प्राप्त केल्यानंतर काही वर्षे आपण लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात भाजीपाला उत्पादनावर संशोधन केलेत. त्यानंतर 1976 साली आपण परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात प्राध्यापक रुजू झाला. तिथल्या दीर्घकाळच्या कारकिर्दीत कोरडवाहू शेतीत पिकवल्या जाणाऱ्या कापूस, ज्वारी, तूर, बाजरी आणि सूर्यफूल या पिकांवर पडणाऱ्या रोगांसंबंधी आपण संशोधन केले. परभणी कृषी विद्यापीठातील कारकिर्दीतच महिकोर सीड्स कंपनीने विकसित केलेल्या कापसाच्या BT प्रकारच्या वाणाची लागवड करून यशस्वी होण्याचा मान आपल्याला मिळाला. त्यानंतर 1997-98 या 2 वर्षात आपण मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असताना कापसाला बोंडअळीचा व इतर किडींचा जो वारंवार त्रास व्हायचा त्यावरही मार्ग शोधायचे प्रयत्न आपण केलेत. त्याचबरोबर कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाद्वारे उत्पादकतेवर परिणाम होऊ न देता नफ्यात चांगली वाढ साध्य करणे कसे शक्य आहे हे आपण दाखवून दिले. नंतरच्या काळामध्ये संचालक सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर, भारताचे कृषी आयुक्त नवी दिल्ली, कृषी शास्त्रज्ञ निवड समिती अध्यक्ष अशी राष्ट्रीय स्तरावरची विविध पदे आपण सांभाळली. पण 50पेक्षा अधिक कृषी पदवीधर मार्गदर्शन केले असून नामांकित नियतकालिकात आपले 200च्या वर शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. जैविक तंत्रज्ञानाच्या वापरात भारताला पुढे आणण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पिकावरील रोगांचा व कळीचा प्रादुर्भाव कमी करणे, हवामान बदलाला तोंड देणे इत्यादी अडचणीतून मार्ग काढायला प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा असे आपले ठाम मत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार, लखीराम मेमोरियल पुरस्कार, अण्णासाहेब शिंदे पुरस्कार, AP मिश्रा जीवन गौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी आपल्याला गौरवण्यात आले आहे. तसेच बिहार, आसाम, ओडिसा या राज्यातील कृषी विद्यापीठांनी आपल्याला मानद DSc ही पदवी देऊन सन्मानित केले आहे. शेती क्षेत्रातील अशी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आपल्यासारख्या चतुरस्र शास्त्रज्ञाला मराठी विज्ञान परिषदेचे सन्मान्य सभासद प्रदान करताना आम्हाला आनंद अभिमान वाटत आहे. जोशी सरांनी सन्मान्य सभासदत्व हे द्यावं. त्यांनी याच्यामध्ये प्रतिसाद म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे आज जो मला आपण सन्मान दिला आणि तोही ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्येष्ठराज जोशी यांच्या हाताने दिल्याबद्दल मी विज्ञान परिषदेच्या सर्व सभासदांचे, त्याचप्रमाणे मराठी विज्ञान परिषदेच्या सर्व मान्यवरांचा अत्यंत आभारी आहे. कृषी क्षेत्रामध्ये जे काही आमूलाग्र बदल घडत आले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आज आपल्याला डोळ्यासमोर दिसतो आहे तो म्हणजे वातावरणातला बदल. आणि आता जी पूर्वीची शेती होती त्या पद्धतीने जर शेती करायचं ठरवलं तर उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रकारची घट येऊ शकते. आणि म्हणून आता जे काही संशोधन पुढे होणार आहे ते क्लायमेट रेझिस्टंट किंवा वातावरणाला
रेजिस्ट करणारे, अशा प्रकारचे वाद निर्माण करणारे, हा एक पहिला त्यातला दोष आहे. दुसरा जो महत्वाचा मुद्दा शेतीमध्ये निर्माण झालाय तो म्हणजे सॉइल डिग्रेडेशन. आज आम्ही नेहमी असं म्हणतो की हरित क्रांती झाल्यामुळे जर अनेक फायदे जरी झाले असतील, त्यातला एक तोटा महत्वाचा तो आहे की शेती ही सगळी इनपुट ॲग्रिकल्चरवर अवलंबून झाली आहे. प्रत्येक गोष्ट आपण बाहेरून आणून शेतीमध्ये टाकायचं, हा जो आमचा प्रकार सुरू झाला, ह्या आता एक्स्ट्रीम टोकाला गेल्यामुळे जमिनीची जी पोत आहे ती अत्यंत खराब झाली आहे. आज आपण फर्टिलायझर असो, पेस्टिसाइड असो, बी असो, शेतकरी स्वतःचं काहीही तयार करत नाही. तो संपूर्ण दुकानावर अवलंबून आहे. आणि दुकानावर अवलंबून असल्यामुळे हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. आणि व्यवसाय झाला की त्यामध्ये घोटाळे, धंदे, अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे खोटे बी देणे, खोटं फर्टिलायझर देणे, खोटे औषधं देणे, हा एक मोठा व्यवसाय. असं सांगतात की सध्या जे काही औषधं बाजारात येतात त्यामध्ये म्हणजे फवारणीचे शेतकऱ्याचे औषधं 2000 करोडचा हा ज्या स्पुरियस पेस्टिसाइड आम्ही नावाने विकल्या जातात. तुम्ही कल्पना करा की अशा प्रकारचं शेतकऱ्याला, आणि शेतकरी हा थोडासा अनभिज्ञ असल्यामुळे त्याला फसवण्याचं काम सगळेजण करतात आहे. म्हणून आता या शेतीमध्ये जर काही आमूलाग्र बदल घडायचा असेल तर आता आम्हाला पहिला प्रश्न जो पडतो तो की या जमिनीची पोत आपण जर कशाची वाढवायला पाहिजे. म्हणून आता सरकारचे जितके काही प्रयत्न चाललेले आहेत त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक महत्वाचा घटक आहे, नॅचरल फार्मिंग हा दुसरा घटक आहे, बायोडायनामिक फार्मिंग असा तिसरा घटक आहे. परंतु हे करत असताना साहजिकच की प्रत्येक बदल एकदम सडनली करू शकत नाही. ऑर्गॅनिक फार्मिंग ही श्रीलंकेनी सडन बदल केल्यामुळे त्यांचं अत्यंत नुकसान झालं, कारण तिथली प्रोडक्टिव्हिटी एकदम कमी झाली. तर हा जो डोज आहे, आम्ही त्याला नेहमी म्हणतो हा अँटीडोट आहे. ऑर्गॅनिक शेती म्हणा, नॅचरल शेती, हा अँटीडोट आहे. हा आम्हाला जे काही सध्याचा वापर आहे, फर्टिलायझर असो, पेस्टिसाइड असो, बियाणं असो, हा कसा कमी करता येईल याच्यासाठी हा अँटीडोट आहे. आणि मला असं वाटतं आता जे काही संशोधन चाललंय आमचा हा महत्वाचा भाग आहे. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की अजूनही मी शेतकऱ्यांशी जोडलेला आहे. जवळजवळ आमच्या विदर्भामधल्या सगळ्या 11 जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला अशा प्रकारचं तंत्रज्ञान देतो की जेणेकरून त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी कल्पना दिली ज्यावेळी मी रिटायर्ड झालोय 2011 मध्ये, त्यावेळी गडकरी साहेब म्हणे की तुम्ही इथे नागपूरला स्थायिक झालात तर आता थोडंसं आम्हाला मदत करा. आम्हाला जे विदर्भामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं शेतकरी आत्महत्येचं, हे कसं कमी करता येईल याच्यासाठी एक त्यांनी संघटना स्थापन केली, त्याला ॲग्रोव्हिजन फाउंडेशन असं नाव दिलं. आणि या ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे या शेतकऱ्यांना डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर हा आमचा फार मोठा एक कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. आणि मला आनंद आहे की गेल्या 15 वर्षामध्ये हा सुसाईड रेट जो आहे तो आपण कमी करू शकलो. याचं कारण एवढंच होतं की या शेतकऱ्यांना नुसती कापूस किंवा नुसतं सोयाबीन किंवा नुसतीच तूर किंवा नुसतं संत्रा याच्यावर अवलंबून न राहता डायव्हर्सिफिकेशन करणे, म्हणजे याच्यामध्ये बी किपिंग आहे, मधुमक्खी पालन असेल, मशरूम असेल, त्याच्यामध्ये सेरिकल्चर असेल, गाईचं, एवढं मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं उत्पादन पहिल्यांदा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेलं आहे. अदरवाईज विदर्भ हा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की संपूर्ण विदर्भाचं दुधाचं उत्पादन एकट्या नगर जिल्ह्यात येत होतं. आज आजची परिस्थिती आहे की आज आम्ही स्वतःचं उत्पादन जवळजवळ 10 लाख लिटर वाढवलेलं आहे. आणि हे डायव्हर्सिफिकेशन ज्यावेळी झालं त्यावेळी ऑटोमॅटिकली शेतकऱ्याच्या हातात पैसा यायला लागला आणि नुसतंच एका पिकावर किंवा याच्यावर अवलंबून राहता डायव्हर्सिफिकेशन केलं. तर अशा प्रकारचे प्रयोग आपण निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही सध्या अजूनही करत आहोत. आणि असं वाटतं की आता जे काही आपलं उर्वरित आयुष्य आहे, जे आम्ही कमावलेलं आहे ते आता या शेतकऱ्यासाठी द्यावं, हाच एक आपला उद्देश बाळगून आम्ही आज जे काही कार्य करत आहोत. त्यामध्ये मुख्य म्हणजे की त्यांना खतापासून, फवारणीपासून, औषधापासून कशी मुक्ती मिळेल आणि बिना याचं कसं तंत्रज्ञान उपयुक्त पडेल, असे आमच्याजवळ अनेक नवीन नवीन आता घटक निर्माण झालेले आहेत. ते आम्ही या शेतकऱ्यांना डेमॉन्स्ट्रेट करतोय. आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक करण्याचं काम आज आमच्या ॲग्रोव्हिजन फाउंडेशन माझ्या मार्गदर्शनाखाली आम्ही 11च्या 11 जिल्ह्यात आम्ही करत आहोत. आणि म्हणून मला आनंद आहे की आता आपण जे काही आम्ही आतापर्यंत सरकारकडून पगार घेतला, कमावलं, म्हणून मी माझे 10% ऑफ माय पेन्शन आम्ही रिझर्व्ह ठेवली आहे शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी.
त्याची गाडी लागो, त्याला काही लागो, मी एक असं फंड तयार केला. त्याला आम्ही माझा स्वतःचाच फंड आहे, शेतकरी फंड. आणि त्या फंडमध्ये मी दर महिन्यामध्ये 10% ऑफ माय सॅलरी, माझी पेन्शन पहिले फार कमी होती, 40,000 होती, आता वाढत वाढत ती 80,000 झालेली आहे. त्यातले 8,000 रुपये ते दरवर्षी महिन्यामध्ये मी त्या फंडमध्ये जमा करतो. आणि या शेतकऱ्यासाठी लागणार एखादा मुलगा शेतकऱ्याचा आत्महत्या करू नये म्हणून त्याला शिकवण्याचं जर काम पडत असेल, एखाद्या शेतामध्ये समजा आज नागपूरवरून मला बुलढाण्याला जायचं काम पडलं तर टॅक्सी असेल, तो खर्च असेल, तो शेतकऱ्याला लावायचा नाही, आपण करायचा आणि त्याला मार्गदर्शन करायचं. हा एक उद्देशाने आज मी काम करतोय. आणि आज मला आपल्या मराठी विज्ञान परिषदेने हा मोठा सन्मान दिला, त्याबद्दल मी खरोखरच आपला अत्यंत ऋणी आहे. आणि सतत आपल्या मार्गदर्शनाखाली आणखीन काही काम करता आलं तर जरूर मी या परिषदेसाठी करेल. एवढेच बोलतो. आणि माझे डॉक्टर चारू दत्तमयी थोडा वेळच बोलले, परंतु त्यांची शेतीविषयक तळमळ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली. पुढचं सन्मान्य सभासदत्व आहे डॉक्टर कमलाकर क्षीरसागर आणि त्याच्या सन्मानपत्राचं वाचन करतील डॉक्टर राजू चिटणीस. आपल्या महाराष्ट्रात एक असं व्यक्तिमत्व आहे की जे मधमाशांशी ज्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आलेला आहे. मधमाशांचं जीवनचक्र आणि एकूणच त्यांचं राहणीमान याच्याशी इतकी त्यांची जवळीक आहे आणि इतकी माहिती आहे त्यांना, त्याच्यावर त्यांनी संशोधन केलंय. अशा व्यक्तिमत्वाला आपण आपलं मराठी विज्ञान परिषदेचं सन्मान्य सभासद देणार आहोत. त्या सन्मान्य सभासद पत्र जे गौरवपत्र आहे त्याचं मी वाचन करतो. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर कमलाकर कृष्णा क्षीरसागर. डॉक्टर कमलाकर कृष्णा क्षीरसागर यास ते उपस्थित आहेत ऑनलाईन. आपला जन्म 1931 साली पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. शालेय शिक्षणानंतर आपण पुणे विद्यापीठातून प्राणीशास्त्र या विषयातील MSc ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. या पदव्युत्तर पदवीसाठी कीटकशास्त्र हा विशेष अभ्यासक्रम आपण निवडला. यानंतर आपण पुणे विद्यापीठातूनच मधमाशांवर संशोधन करून PhD प्राप्त केली. या संशोधनात आपण भारतातील विविध मधमाशांचा तुलनात्मक अभ्यास केला. या पदवीद्वारे आपल्याला मधमाशांवरील संशोधनात्मक भावी वाटचालीचा पाया घातला गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण बिहारमधील धनबाद जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर या पदावरून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळात वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहताना आपण पाचगणी येथे उत्तम दर्जाच्या रेशमाच्या किड्यांची पैदास यशस्वी करून दाखवली. आपल्या संशोधन विषयक कारकिर्दीतला दीर्घकाळ आपण पुण्याच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात व्यतीत केला. या केंद्रात आपण बी पॅथॉलॉजी आणि बी एंटेमॉलॉजी या विभागाचे प्रमुख होता. या आपल्या कार्यकाळात आपण मधमाशांचा जनुकीय अभ्यास, त्यांची पैदास आणि त्यांना होणारे रोग यावर तपशीलवार संशोधन केलं. मधमाशांवरील या एका वेगळ्या स्वरूपाच्या लक्षवेधी आणि उपयुक्त संशोधनामुळे भारतीय कीटकशास्त्रज्ञांमध्ये आपल्याला एक वेगळीच ओळख लाभली आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकात आपले 50हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदातून आपण आपले संशोधन सादर केले आहे. आपल्याला पुणे विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक म्हणूनही मान्यता मिळाली आहे. इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, ऑल इंडिया बी कीपर्स असोसिएशन अशा विविध संस्थांशी आपला घनिष्ठ संबंध आला आहे. इंडियन बी जर्नल या शोधपत्रिकेचा आपण दीर्घकाळ संपादक होता. तसेच भारतीय माधवी पालन या हिंदी नियतकालिकाच्या संपादक पदाचीही जबाबदारी आपण सांभाळली आहे. कीटकशास्त्रातील संशोधनाबरोबरच विज्ञान प्रसार, इतिहास संशोधन अशा इतर क्षेत्रातही आपण गेली अनेक वर्ष कार्यरत आहात. सृष्टीज्ञान या 1928 सालापासून विज्ञान प्रसारार्थ प्रकाशित होत असलेल्या मराठीतील नियतकालिकाच्या संपादक पदाची जबाबदारी आपण दीर्घकाळ सांभाळली आहे. विज्ञानातील विविध विषयांवरील इंग्लिश व मराठी भाषातील आपली विविध स्तरांवरची 30हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेतील 500हून अधिक लेख आपण प्रकाशित केले असून आकाशवाणीवर व दूरचित्रवाणीवरही आपण विज्ञान विषयक व्याख्याने दिली आहेत. विज्ञान प्रसाराच्या सर्व कार्याबद्दल आपल्याला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघ, पुणे विद्यापीठ यासारख्या संस्थांबरोबरच मराठी विज्ञान परिषदेनेही हरिभाऊ मोठे विज्ञान प्रसार पुरस्कार देऊन गौरवले आहे. कीटकशास्त्र, कृषीशास्त्र, विज्ञान प्रसार, इतिहास अशा विविध क्षेत्रातील आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल आपल्याला मराठी विज्ञान परिषदेचे सन्मान्य सभासदत्व प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे.
डॉक्टर कमलाकर क्षीरसागर आता उपस्थित नाहीत. त्यांचं मानपत्र जे आहे ते आपण अर्थात नंतरच त्यांना घरी त्यांच्या पोहोचवणार आहोत. परंतु परिषदेतर्फे पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. मराठी विज्ञान परिषदेच्या निवड समितीने माझी सन्माननीय सदस्यत्वासाठी निवड केली आणि आज मला हे विशेष सदस्यत्व दिलं यासाठी मी कृतज्ञ आहे. मराठी विज्ञान परिषदेचा आणि माझा निकटचा संबंध मागे थेट 1964-65च्या सुमारापर्यंत पोहोचतो. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आमा लेले आणि प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर वादव वर्तक यांच्यामुळे मी महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या कामात स्वेच्छेने सहभागी झालो. पुणे विभागाच्या आजी सदस्यही झालो. त्याचप्रमाणे सर्वार्थाने ज्येष्ठ सन्मित्र श्री अपाम देशपांडे यांच्यामुळेही हे स्नेहसंबंध अधिक दृढ होत गेले. आज माझा हा प्रकट गौरव केला जात आहे ही त्याचीच परिणती आहे असे मी मानतो. विज्ञान प्रसारासाठी मी केलेल्या तुलनेने किरकोळ कामाची आणि इतर क्षेत्रातील तत्सम सामाजिक कामाची दखल घेऊन मला हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. विज्ञान विषयक काही पुस्तकं आणि लेख यांचं लेखन मी केलं आहे. त्याचप्रमाणे आज भारताच्या 30हून अधिक राज्यांमध्ये आणि 7 प्रदेशांमध्ये विज्ञानामागील भारतीय चिंतनाचा परिचय विज्ञान भारती करून देत आहे. सर्वस्तरीय वयोगटांमध्ये आत्मविश्वास दृढ करण्यासाठी कार्यरत असलेल्या विज्ञान भारतीचा मी संस्थापक सदस्य आहे. याचे मला वाटणारे समाधान खूप मोलाचे वाटते. त्याचप्रमाणे गेली 96 वर्षे मराठीतून विज्ञान प्रसार करणाऱ्या आणि शताब्दीपूर्तीची वाटचाल करणाऱ्या सृष्टिज्ञान मासिकाच्या संपादक मंडळाचा सदस्य आणि आता संचालक मंडळाचा सदस्य म्हणून सहयोग देण्याची संधी मला 30 वर्षे लाभली आहे. याचाही मला आनंद वाटतो. हे विज्ञान प्रसाराचे काम कधीच न संपणार आहे याची जाणीव मला आहे. पण आजच्या वयाच्या 93व्या वर्षी मला वैयक्तिक मर्यादेची जाणीव होऊ लागली आहे. या परिस्थितीत मला आठवण होते ती वयाच्या 100व्या वर्षी कार्यरत असणाऱ्या पंडित सातवळेकर यांची. त्याच वर्षी त्यांनी पुढील 8 वर्षाचा आपला एक प्रकल्प जाहीर केला. म्हणजे 100व्या वर्षी त्यांनी पुढच्या 108 वर्षी पूर्ण होईल असा उपनिषदांचं मराठीत विद्यार्थ्यांसाठी भाषांतर करणं आणि ते प्रसिद्ध करणं हा प्रकल्प हाती घेतला होता. आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ इंग्रजी कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या 4 ओळींची पण मला आठवण होते. त्या ओळी अशा: The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. याचा सार्थ भावानुवाद माझ्या पत्नी डॉक्टर हेमा क्षीरसागर यांनी केला तो सादर करतो. गर्द सभोवती वनराई ती, मना घालते भुरळ, परी मन सांगे सदा सर्वदा दिलीस वचने पाळ. चालायचे मैलो गणती पुरे अल्पकाळ, कार्य संपता अलगत यावी विश्रांतीची वेळ. ही विश्रांतीची वेळ सुखद असावी यासाठी आपणा सर्वांच्या शुभेच्छांची अपेक्षा करून मी आता थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ता तुम्ही वयाचा उल्लेख केलात. किंबहुना सर या कार्यक्रमाला येणार होते, परंतु तात्पुरत्या काही प्रकृतीच्या कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांना याची इच्छा होती आणि मला त्या दृष्टीने संपर्कही साधला गेलेला होता. आता विश्रांतीबद्दल बोलले, परंतु
मला स्वतःला त्यांची अनेक परिषदेतल्या अनेक जणांना त्यांची बरीच ईमेल येतात आणि अत्यंत माहितीपूर्ण लिंक्स वगैरे किंवा सृष्टीज्ञानचे अंक ते अजून सतत उत्साहाने पाठवत आहेत. ते असंच काम परत 100 पूर्ण करतील त्याची खात्री आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. पुढे सन्मान्य सभासदत्व देण्यात येणार आहे डॉक्टर सतीश शेट्टे यांना. श्रीमती किशोरी उमराळकर ह्याचं सन्मानपत्र वाचन करते. नमस्कार, डॉक्टर सतीश शेट्टे सर. आपण उपस्थित आहात त्याबद्दल आभार आणि परिषदेचा सन्मान्य सभासदत्व स्वीकारण्याचा आपल्या निर्णयाबद्दल धन्यवाद. मी आपल्या मानपत्राचं वाचन करते. डॉक्टर सतीश रामनाथ शेटे यास. आपला जन्म दिनांक 25 ऑक्टोबर 1950 रोजी गोव्यात झाला. आपले शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण गोवा येथे झाले. आपण 1973 साली IIT मुंबई येथे भौतिकशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर आपण 1982 साली अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातून फिजिकल ओशनोग्राफी या विषयात PhD ही पदवी प्राप्त केली. नंतर भारतात परत येऊन आपण गोव्यातील राष्ट्रीय सागर संशोधन संस्थेत रुजू झालात. आपण सुरुवातीच्या कालखंडात जुवारी खाडीतील पाण्यातल्या क्षारांवर अभ्यास केला. त्यानंतरच्या काळातले भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील म्हणजे बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या सागरी पातळीतील फरक आणि त्यावर ऋतुमानानुसार होणाऱ्या तापमान बदलाचा व इतर घटकांचा परिणाम अशा अनेक विषयावर आपले संशोधन प्रसिद्ध आहे. आपण मत्स्योत्पादनावरील संशोधनाबरोबरच सागरी तीव्रे व त्यामुळे थांबणारे प्रदूषण याचाही अभ्यास केला. पावसाचे पाणी नद्यांना व खाड्यांना मिळण्यापूर्वी जमिनीत किती मुरते, अशा पाण्यातील नत्रांच्या क्षारांचे जैव रासायनिक परिणाम काय होतात याचाही अभ्यास आपण केला आहे. खंबायाच्या आखातापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सागरी प्रवाहांच्या हालचाली हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा विषय होता. सर्वे ऑफ इंडिया आणि इतर संलग्न संस्था, जलस्थिती विज्ञान संशोधन संस्था यासारख्या अनेक संस्थांचे सहकार्य मिळवून या विषयावरील संशोधन आपण आणखीन पुढे नेले. जागतिक स्तरावरील सागरी भूतळाच्या हालचाली, सुनामी सारख्या आसमानी संकटांची जाणीव व व्याप्ती, तीव्रता, उगम याविषयी संशोधन केले. आपल्या या सर्व संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. युनेस्कोच्या सहकार्याने केलेला ईशान्य अरबी समुद्रावरील पावसाळी ढगांचा अभ्यास, हिंदी महासागराच्या किनाऱ्याला लागून असलेल्या राष्ट्रांच्या किनाऱ्यावरील भरती ओहोट्यांची पाहणी, मान्सूनवर होणाऱ्या हिंदी महासागराच्या परिणामांचा फ्रान्सच्या सहकार्याने केलेला अभ्यास इत्यादी अनेक अभ्यासात आपला मोलाचा सहभाग होता. आपल्या संशोधन कार्यामुळे सन 2004 मध्ये राष्ट्रीय सागर संशोधनेच्या संचालकपदी आपली नेमणूक झाली. हे पद 6 वर्ष सांभाळून आपण निवृत्त झालात. त्यानंतर 2012 ते 2016 या कालावधीत गोवा विद्यापीठाचे कुलगुरू पद आपण उत्तम रीतीने सांभाळले. आपले सुमारे 100 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकात प्रकाशित झाले असून संदर्भ म्हणून अनेक वेळा त्याचा वापर केला जात आहे. सन 1992 मध्ये बंगळुरूच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सने आपणास फेलोशिप प्रदान केली. त्याच वर्षी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारानेही आपणास गौरवण्यात आले. 1997 साली दिल्लीच्या इंडियन नॅशनल अकॅडमीने व अलाहाबादच्या अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थांनी आपल्याला फेलोशिप प्रदान केल्या आहेत. सन 2000 मध्ये पुण्यात भरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात आपणास न्यू मिलेनियम सायन्स पुरस्कार मिळाला आहे. सागरी विज्ञान क्षेत्रातील अशा अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आपल्यासारख्या चतुरस्र शास्त्रज्ञाला मराठी विज्ञान परिषदेचे सन्मान्य सभासदत्व प्रदान करताना आम्हाला आनंद व अभिमान वाटत आहे. डॉक्टर, आपल्याला जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण आता करू शकता. Yes, I would like to do it in very briefly. I am indeed very grateful to the Marathi Vignan Parishad for the honor bestowed on me today. I apologize that I could not participate in this function in person. Nonetheless, I take it that this honor acknowledges the importance of studying the earth
and its constituents, the ocean being one of them. The importance of studying it has hit the world with some urgency because the climate change that is now occurring with severe consequences to the humanity. The processes that go on of India's 7,000 kilometer long coastline influence the North Indian Ocean that surrounds us and sustains our climate together with its important element, the monsoon. Time is ripe for us to become aware of these processes. In particular, our younger generation will need to be aware of ocean sciences and their role in sustaining the climate and life on the earth. Organizations like the Marathi Vignan Parishad can make a difference here, and I'm sure you will pursue this challenge. I look forward to participating in it as an honorary member of the Marathi Vignan Parishad. Once again, thank you very much for the honorary membership of the Parishad and all the best for the important work that you have undertaken. Thank you. धन्यवाद सर. डॉक्टर सतीश शेट्टे यांचं जे सन्मानपत्र आहे ते गोवा विभागातर्फे त्यांच्याकडे पोहोचवलं जाईल. सन्मान्य सभासदत्व आहे ते प्रदान केलं जाणार आहे श्री मारुती चितमपल्ली यांना. त्याच्या सन्मानपत्राचं वाचन करते श्री योगेश सुमन. मुंबईसारख्या शहरामध्ये जन्म आणि वाढलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांना जंगल म्हणजे काय, जंगलाचा निसर्ग, प्राणी यांची ओळख मारुती चितमपल्ली यांच्या लेखांनी आणि पुस्तकांमधून झाली. तर त्यांना आज आपण मराठी विज्ञान परिषदेचं सन्माननीय सभासदत्व देणार आहोत. त्यांच्या पत्राचं वाचन मी करतो. मारुती चितमपल्ली आज काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना पत्र नंतर सोलापूर विभागातर्फे देण्यात येईल. श्री मारुती भुजंगराव चितमपल्ली यांस आपला जन्म 1932 साली सोलापूर येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीत आपण सोलापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सोलापूरच्याच दयानंद महाविद्यालयातून आपण इंटरमिजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज कोइंबतूर येथे आपण वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश घेतला. 1960 मध्ये वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वन विभागापासून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात महाबळेश्वर, मावळ, नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर, अकोला, राजूर, गोंदिया, नवेगाव बांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणी आपण काम केले. निवृत्तीच्या वेळी आपण मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक पदावर होता. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासातील आपले योगदान भरीव आहे. याचबरोबर राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीचे सभासद तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक पद अशा इतर राज्यस्तरीय जबाबदाऱ्याही आपण सांभाळल्या. याचबरोबर आपण सलीम अली वन्य प्राणी संस्थेचे संस्थापक सचिव होता. 35 वर्षाच्या कारकिर्दीत जंगलातील निसर्ग, प्राणी आणि पक्षी यांचे सूक्ष्म निरीक्षण करून आपण अनेक पुस्तके लिहिली. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, घरट्या पलीकडे, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, रातवा, आनंददायी बगळे, निळावंती, चैत्रपालवी, जंगलाची दुनिया, नवेगाव बांधचे दिवस इत्यादी 20 पुस्तके आणि चकवा चांदणं हे आत्मचरित्र आपण लिहिले. माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठीय पाठ्यपुस्तकातूनही आपले लेखन प्रसिद्ध झाले. नागपूर विद्यापीठाच्या MA मराठीच्या अभ्यासक्रमात पक्षी जाय दिगंतरा तसेच अमरावती विद्यापीठाच्या पदविकेसाठी जंगलाचं देणं या आपल्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला. मराठी साहित्यातील आपल्या मोलाच्या योगदानाबद्दल आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
जंगलाचं देणं, रानवाटा आणि रातवा या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुरस्कार दिले. सन 1991 मध्ये आपल्याला विदर्भ साहित्य संघ पुरस्कार मिळाला. इचलकरंजी येथील फाय फाउंडेशन प्रतिष्ठानाकडून आपल्याला 91 सालचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सन 1999 मध्ये विदर्भ साहित्य संघ नागपूर यांच्याकडून साहित्य वाचस्पती ही पदवी आपल्याला देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या आत्मचरित्राला इंदिरा संत उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार मिळाला. आपण साहित्यविषयक विविध संमेलनांची अध्यक्षपदेही भूषवली आहेत. 57व्या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष होतात. सन 2000 मध्ये झालेल्या उमरखेडच्या 51 विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात. त्यानंतर 2006 सालच्या सोलापूर येथील 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण आपण होऊ शकतो. मराठी ललित लेखनातून अरण्य वाचन, अरण्य विद्या, अरण्ये आणि अरण्यानुभव यावर प्रकाश टाकून मराठी वन्यजीवनाच्या अभ्यासात तसेच मराठी साहित्यात वेगळी भर घालून त्यास एक नवे परिमाण प्राप्त करून देणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तीस मराठी विज्ञान परिषदेचे सन्माननीय सभासदत्व प्रदान करताना आम्हाला आनंद व अभिमान वाटत आहे. आता वळूया पुढील पारितोषिकांकडे. गणित विषयाचे नामवंत प्राध्यापक श्रीधर नारायण गोडबोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या नावाने गणित विषयात सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिलं जातं. या पारितोषिकाचं निवेदन करण्यासाठी श्रीमती अरुणा मुणगेकर आता इथे येतात. नमस्कार. सर्वप्रथम मी प्राध्यापक श्रीधर नारायण गोडबोले पारितोषिकासंबंधी थोडी माहिती विशद करते. प्राध्यापक श्रीधर नारायण गोडबोले पारितोषिक हे गणित विषयाचे नामवंत प्राध्यापक श्रीधर नारायण गोडबोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2018 सालापासून दरवर्षी दिली जातात. यासाठी प्राध्यापक गोडबोले यांचे चिरंजीव श्री प्रसिद्ध लेखक श्रीयुत अच्युत गोडबोले यांनी परिषदेला निधी दिला आहे. शालांत परीक्षेत शाळेत गणित विषयात सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना ही पारितोषिके दरवर्षी दिली जातात. यासाठी परिषदेचे संबंधित असलेल्या शाळांची निवड दरवर्षी चक्रीय पद्धतीने केली जाते. यावर्षी पारितोषिक विजेते विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. समीर दिलीप अंबिके, शाकृ पंत वालावलकर माध्यमिक शाळा कुर्ला, वसंत सुरेश नडार, केदारनाथ विद्याप्रसानिधी इंग्लिश स्कूल कुर्ला आणि तिसरं बक्षीस आहे सूरज गुप्ता विजय शिक्षण संस्थेचे प्रगती कर्णबधिर विद्यालय दादर. आता मी एकेका विद्यार्थ्यांना पुढे आमंत्रित करते स्टेजवरती आणि आपले अध्यक्ष डॉक्टर जोशी सर त्यांना पारितोषिक प्रदान करतील. सर्वप्रथम श्री समीर दिलीप अंबिके. दुसरे विद्यार्थी आहेत वसंत सुरेश नडार. आले नाहीत का? अनुपस्थितीत असतील. त्यांचं शाळेत आम्ही पाठवून देऊ त्यांचं. आणखीन तिसरं आहे सूरज गुप्ता विजय शिक्षण संस्था प्रगती कर्णबधिर विद्यालय.
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. सरांचं धन्यवाद.